आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातील 46 विधानसभा महायुतीच्या माध्यमातून कशा जिंकाव्यात याबद्दल बैठक झाली आणि ही बैठक घेत असताना काही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जे छत्तीसगडचे आहेत ते प्रवासी म्हणून या संभाजीनगर शहरामध्ये आलेले आहेत आणि आमचे सर्व पदाधिकारी मराठवाड्यातील पदाधिकारी विस्तारक आणि प्रवासी पदाधिकारी यांची बैठक झाली। या माध्यमातून मराठवाड्यातून जास्तीत जास्त महायुतीच्या जागा कशा जिंकतील यासाठी सर्वांच्या मध्ये चर्चा झाली। बरं, या बैठकीचं रिपोर्टिंग कसं असणार आहे राज्याला? बैठकीचं रिपोर्टिंग मराठवाडा लेवलला होईल आणि नंतर राज्यामध्ये मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी कार्यालयाला होईल। केंद्राला अर्थात हे केंद्राची पण लोक आहेत, राज्याची लोक आहेत, दोन्हीकडे म्हणजे माहिती दोन्हीकडे राहील। पण ज्या काय ॲक्टिव्ह कार्यकर्ते म्हणून ते सर्व मुंबईमधूनच त्याच्यातून हालचाली होतील। बरं, असं वाटत नाही का की मराठवाड्यात एवढे नेते सगळे असताना बाहेरून नेते बोलावं लागते? मराठवाडा असं नाही, ही भारतीय जनता पार्टीची कार्य करण्याची पद्धत आहे। मी केंद्रात मंत्री असताना सुद्धा छत्तीसगडला मी गेलो होतो, स्वतः 3 दिवस मी छत्तीसगडमध्ये होतो। मी मध्य प्रदेशमध्ये गेलो होतो। आम्ही एकमेकाला जाऊन तिथल्या कार्यकर्त्याबरोबर आमचा अनुभव शेअर करतो। तसं छत्तीसगड राज्य आम्ही जिंकलेलं आहे। छत्तीसगडचे पदाधिकारी आमच्याबरोबर येऊन त्यांचा अनुभव शेअर करतील आणि एकमेकाला हा प्रशिक्षणाचा भाग आहे। त्यांच्या नॉलेजमधून आम्ही शिकतो, आमच्या नॉलेजमधून ते शिकतात। हे प्रशिक्षण आहे। काम कसं करावं, काम जिंकण्यासाठी काय केलं पाहिजे, आपण कुठं कमी पडतो, हे प्रशिक्षण आहे। बरं, हे सगळं विधानसभाच्या दिवाळीनंतर हे पुन्हा येणार आहे असं होत आहे। तर निवडणुकीत काळात हे ज्यांना जर छत्तीसगडचे आमदार असतील किंवा नेते असतील त्यांना जर मतदारसंघ दिलं तर ते विधानसभाच्या निवडणुकीत इथंच होणार आहे का? 100% त्यांना प्रत्येकाला इथं आमच्या विस्तारक बरोबर काम करायचं आहे आणि इथं राहून ते काम करतील। आणि आम्ही सांगितलं आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये जी पदाधिकारी जे इथं काम करतात त्या माध्यमातून प्रत्येकाला विधानसभेची जबाबदारी देऊन जास्तीत जास्त विधानसभा मराठवाड्यातून कसं जिंकणं त्यासाठी आम्ही कामाला लागलो। मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात भाजप किती जागा लढवणार ते आम्ही सांगू शकत नाही। किती जागा लढवणार हे आम्हाला माहिती ते सध्या काही आम्ही सांगू शकत नाही। 46 जागेवरती आमची तयारी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।